अमरावती ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परतवाडा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चक्क 12 चोरीच्या मोटरसायकली व 3 मोबाईल फोन असा सुमारे 6 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। तपासादरम्यान परतवाडा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मोहन उईके राहणार कालीमाता नगर फॉरेस्ट डेपो परतवाडा याला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी साक्षीदाराच्या मदतीने विविध ठिकाणी मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी आशिक उर्फ बिस्लरी माणिक उईके राहणार लोहास तालुका भसदई जिल्हा बैतूल यालाही अटक केली। आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या तपासात परतवाडा, मोर्शी, सिरसगाव व चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस तपासात आरोपींवर परतवाडा, सिरसगाव, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव, वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी आणि दरोड्याच्या तयारीसह विविध प्रकारचे सुमारे 25 गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोठेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय आकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन होले, सुधीर राऊत, घनश्याम किरटोले, बडेश्वर वानखडे, सचिन काकडे, शुभम शर्मा आदींच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। आता परतवाडा पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आलेल्या 12 दुचाकी तात्काळच त्यांच्या मालकांना परत करण्याची प्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।